स्वच्छ शहरांच्या यादीत कल्याण डोंबिवलीचा 234वा क्रमांक आहे। जर केडीएमसीचे सफाई कर्मचारी पालिकेत दांड्या मारून बिल्डर बनत असतील तर शहराच्या स्वच्छतेचे 3-13 तर वाजणारच। कोण आहे तो केडीएमसीचा दांडी बहादर सफाई कर्मचारी जो बिल्डर बनलाय आणि कुणाच्या वरदहस्तामुळे त्यानं ही मजल मारली आहे? पाहूयात निनाद करमरकरचा हा खास रिपोर्ट। गळ्यात अजगराच्या पिल्लाच्या आकारासारख्या सोनसाखळ्या, 5ही बोटात हिऱ्याच्या आणि सोन्याच्या अंगठ्या, मनगटावर महागडं ब्रँडेड घड्याळ। हा अवतार आहे कल्याण डोंबिवली महापालिकेतील सफाई कर्मचारी अजय सावंतचा। आता हा अजय सावंत कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यावर झाडू मारत असेल यावर कोण विश्वास ठेवणार? अजय सावंतची साफसफाई फक्त हजेरीच्या मस्तरपुरतीच आहे। प्रत्यक्षात हा पठ्ठा बिल्डर असल्याचा आरोप माजी महापौर वैजयंती घोलप यांनी केलाय। मी महासभेत माननीय महापौरांना विनंती केली की ह्या अजय सावंतचे सगळे रेकॉर्ड शोधावेत, खरोखर हा कामावर येतो की नाही हे शोधून काढावं। आज कल्याण डोंबिवलीची बदनामी होण्यामध्ये कर्मचारी हा भाग फार मोठा आहे, त्यातही सफाई कामगार हा भाग खूप मोठा आहे आणि ते सगळं सरसकट हप्त्यावर जातात। ही वस्तुस्थिती आहे। ही वस्तुस्थिती कुठेतरी पकडली गेली पाहिजे आणि ही वस्तुस्थिती कुठेतरी गांभीर्याने विचार केला पाहिजे आम्हा सगळ्या नगरसेवकांनी आणि महापौरांनी सुद्धा। सफाई कर्मचारी असूनही बिल्डिंग बांधणाऱ्या अजय सावंतची पोच कुठपर्यंत आहे हे देखील पहा। अजयच्या कार्यालयाचं उद्घाटन भाजप आमदार नरेंद्र पवारांनी केलंय। या कार्यक्रमाला अनेक पक्षाचे स्थानिक नेते जातीनं हजर होते। शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव हे देखील अजय सावंतचे हितचिंतक असल्याचं या फोटोवरून समजतंय। मात्र कॅमेरासमोर बोलताना त्यांनी अजयला ओळखतच नसल्याचा दावा केलाय। अजय सावंत नावाचा कर्मचारी या महानगरपालिकेत कामाला आहे असं मला अद्यापही त्या ठिकाणी काही दिसून आलेलं नाही, पण माझी महापौरांनी सांगितलेली जी माहिती आहे ती सत्यता असू शकते आणि अशा अनेक कर्मचारी हे आपले महानगरपालिकेची नोकरी सोडून वैयक्तिक व्यवसाय करीत असतात। मी अजून अजय सावंत नावाच्या कर्मचाऱ्याला काय अजून ओळखत नाही। वैजयंती घोलप यांनी अजय सावंतच्या गैरहजेरीचा मुद्दा महापालिकेत उपस्थित केल्यामुळे प्रशासनाची चांगलीच गोची झाली आहे। अजय सावंत या कर्मचाऱ्याच्या बद्दल महापालिकेमध्ये महापालिकेच्या महासभेमध्ये विषय आला, त्या जे मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यांची खात्री करून जर खरोखर ते दोषी असतील तर त्यामुळे कडक कारवाई करण्यात येईल। स्वतःची कातडी वाचवण्यासाठी अजय सावंतची कदाचित चौकशी केली जाईल, मात्र एका सफाई कर्मचाऱ्याला बिल्डर बनविणाऱ्यांचं काय? त्यांच्यावर काय कारवाई होणार? काळाच्या ओघात या प्रकरणावर पडदा तर टाकला जाणार नाही ना? निनाद करमरकर, एबीपी माझा, कल्याण डोंबिवली। तेव्हा हे सगळं पाहिल्यानंतर स्वाभाविकपणे प्रश्न पडतो की अजय सावंत कुठे हातसफाई करत असेल।